आज आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे संस्थापक लोकनेते व्यंकटरावजी हिरेसाहेब यांची जयंती आपण साजरी करतो आहोत. सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे अशा या लोकनेत्यांना मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो. सहकार क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं योगदान देत असताना त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळजवळ 3 वेळेस चेअरमनपद भूषवलेले आहे. त्याबरोबर अनेक सहकारी संस्थांच्या स्थापनेमध्ये नाशिक जिल्ह्याला अतिशय महत्त्वाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सिंचनाचे जे प्रश्न होते ते मार्गी लावण्याचं काम आदरणीय व्यंकटराव हिरेसाहेब यांनी केलेलं आहे. महाराष्ट्र शासनामध्ये 1967 ते 1972 या कालखंडामध्ये राज्यमंत्री म्हणून त्यांनी अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे अतिशय चांगल्या मताधिक्याने 2दा आमदारपदी ते विराजमान झाले. भाऊंनी एकूण सामाजिक आणि राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिलेलं जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. या महाविद्यालयाचा इतिहास सांगत असताना मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की 1969 रोजी लोकनेते व्यंकटराव हिरेसाहेब हे येवल्यामध्ये जेव्हा आले तेव्हा त्यांनी माधवराव पाटील आणि रामलाल परदेशी आणि येवल्यामधील श्री सोनवणे गोविंदराव सोनवणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर या सगळ्यांनी आग्रह धरला की येवल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची सोय नाही आहे आणि आपल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचं महाविद्यालय असावं. या अनुषंगाने 1970मध्ये या आपल्या कला वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना झाली आणि तालुक्यातील एकमेव महाविद्यालय आणि अनुदानित महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाला ओळखलं जातं. ह्या महाविद्यालयाच्या स्थापनेपाठीमागे बहुजनांना शिक्षण मिळालं पाहिजे. येवला तालुक्यातील सामान्यातला सामान्य माणसाचा मुलगा शिकून मोठा झाला पाहिजे ही भाऊंची तळमळ होती आणि या अनुषंगाने आज आपलं महाविद्यालय एक तालुक्यातील अतिशय चांगलं महाविद्यालय म्हणून ज्याला आपण शैक्षणिकदृष्ट्या अतिशय चांगलं महाविद्यालय म्हणून आपल्या महाविद्यालयाकडे पाहिलं जातं. व्यंकटभाऊ हिरे यांनी केलेलं जे काम आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आजच्या या जयंतीदिनी आपल्या सगळ्यांनी त्यांच्या कार्याचं स्मरण केलं पाहिजे आणि त्यांनी जो आदर्श घालून दिलेला आहे तो आदर्श आपण सगळ्यांनी पुढे घेऊन जावा. शैक्षणिक कामकाज अतिशय चांगलं करावं असं यावेळेस मी सांगेन आणि इथे थांबतो.